रायगड जिल्हा परिषदेमध्ये कुणाची सत्ता येणार याची उत्सुकता लागली आहे। रायगडच्या राजकारणामध्ये सुनील तटकरे विरुद्ध भरत गोगावले, महेंद्र थोरवे आणि महेंद्र दळवी यांच्यातला राजकीय संघर्ष सर्वश्रुत आहे। या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस भाजप एकत्र येत आता शिवसेनेला सत्तेबाहेर ठेवणार की भाजप आणि शिवसेना एकत्र येत तटकरेंना धक्का देणार की या सगळ्याचीच उत्सुकता आहे। रायगड जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये कोणत्याही पक्षाला बहुमत मिळालं नाही। जिल्हा परिषदेवर बहुमताचा आकडा 30 आहे। शिवसेनेनं सगळ्यात जास्त 21 जागा जिंकल्या असल्या तरी बहुमतापासून शिवसेना दूर आहे, तर राष्ट्रवादी काँग्रेसनं 16 आणि भाजपनं 15 जागी विजय मिळवलाय। उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे 5 तर काँग्रेसचे 2 नगरसेवक निवडून आलेले आहेत। रायगड जिल्हा परिषदेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप एकत्र आले तर सत्ता सोपान गाठू शकतात आणि सेनेला धक्का देऊ शकतात। भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी मुंबईमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंची भेट घेतली आहे। या भेटीमध्ये रायगडसह इतर जिल्हा परिषदेमध्ये राजकीय गणितांबाबत चर्चा झाली असं कळतंय। ते आले होते की राज्यभरामध्ये जे काही जिल्हा परिषदेच्या निवडणुका झालेल्या आहेत त्याच्यात आपण कशा पद्धतीने वाटचाल महायुती म्हणून करू शकतो या संदर्भामध्ये त्यांनी त्या ठिकाणी चर्चा केली। त्यांच्याकडे माहिती वेगवेगळ्या जिल्हा परिषदांमध्ये काय नेमकं संख्याबळ आहे त्याची होती। माझ्याकडे सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रदेशाध्यक्ष म्हणून माझ्याकडे सुद्धा माहिती त्या संदर्भातली आहे। या बाबतीमध्ये भारतीय जनता पक्षाला नेमकं काय वाटतं, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका काय आहे, शिवसेनेची सुद्धा भूमिका काय आहे याचीच आम्ही चर्चा त्या ठिकाणी केली आणि मग या संदर्भातला निर्णय एकत्रितपणाने लवकरात लवकर कसा करता येईल या दृष्टिकोनातून आम्ही त्या ठिकाणी चर्चा केली।